नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, या आपल्या चॅनलवरती आपण बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्या काही गोष्टी दिवसभर घडत असतात त्यांचा आढावा घेत असतो. मित्रांनो, पुसेगावच्या मैदानाच्या नंतर आता एक मोठं मैदान 18 जानेवारी 2024ला होणार आहे आणि ते मैदान आहे आबासाहेब केसरी. आणि या मैदानासाठी मोठमोठी बक्षीस जाहीर करण्यात आलेली आहेत. जसं की 1 नंबरला 2.5 लाख रुपये, त्याच्यानंतर 2 नंबर 2 लाख रुपये, 1.5 लाख रुपये, नंतर 1 लाख रुपये, 75,000, 50,000 आणि 25,000 अशी बक्षिसं त्याची जाहीर करण्यात आली आहेत. आणि इतकी मोठी बक्षिसं असल्याच्यामुळे सर्व नामांकित बैल या मैदानाला येतील असा एक अंदाज वर्तवण्यात येतो आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलात तर सर्व नामांकित बैल म्हटलं की सर्वात जास्त ज्या बैलाची चर्चा होते तो बैल म्हणजे बकासूर. मित्रांनो, पुसेगावच्या मैदानाच्या नंतर 2 मोठी मैदानं झाली. एक मैदान झालं आमदार केसरीचं बुलेटचं मैदान आणि त्याच्यानंतर परवा झालेलं अंगापूर केसरीचं मैदान. आणि ही दोन्हीच्या दोन्ही मैदानं आपल्या बकासूरने जिंकलेली आहेत. आणि या बकासूरने ही 2 मैदानाचे जिंकल्याच्यामुळे आता सर्वांची अपेक्षा आहे की आत्ता होणारे जे आबासाहेब केसरी मैदान आहे हे जिंकून बकासूरने आपल्या हॅट्रिक करावी. आणि जो काय पुसेगाव मैदानाच्या नंतर बकासूरला ट्रोल केलं जात होतं आणि बकासूरवर टीका केली जात होती, त्या सर्वांना बकासूरने 2 स्पर्धा जिंकून उत्तर दिलेलंच आहे. पण हॅट्रिक करून अजून जोरदार उत्तर द्यावं असं आपल्या भरपूर शर्यत प्रेमींचं आणि आपलं देखील म्हणणं आहे. आणि जर बघितलात तर मोठा प्रश्न उठतो की मग बकासूरचा ह्या मैदानासाठी पैरा कोणता असेल आणि मोहिल शेठ बकासूरसाठी कोणता पैरा ठरवतील. तर मित्रांनो बघा की पुसेगावला आपला आदत सुंदर पळाला होता बकासूर बरोबर. पण तेवढा त्याचा पळ वाटला नाही आणि तिथे बकासूरला आपल्या पुसेगाव मैदानामध्ये हार पत्करावी लागली. पण त्याच्यानंतर मात्र बकासूर बरोबर दोन्ही बैल देखील खूप छान पळाले आणि दोन्ही मैदानामध्ये बकासूरने फायनल केली. एक मैदान होतं आमदार केसरीचं आणि दुसरं आता कालचं झालेलं अंगापूर केसरीचं. आणि अंगापूर केसरीच्या मैदानामध्ये बकासूरचा जो पैरा होता तो आपला सातारा एक्सप्रेस बालमा बरोबर होता. आणि तुम्ही जर बघितलात तर सातारा एक्सप्रेस बालमा आणि बकासूर हे मागील काळामध्ये देखील खूप जबरदस्त पळाले होते. परंतु मागील 1-2 महिन्यांमध्ये बालमा आपला आजारी असल्याच्यामुळे बालमा शर्यतीला येत नसल्यामुळे बकासूरचे वेगवेगळे पैरे केले जात होते. आणि पुसेगावच्या मैदानात देखील बालमा नव्हता. पण पुसेगावचं मैदान झाल्याच्या नंतर आता 8च दिवसात बालमाने एक जबरदस्त कमबॅक केला आणि अंगापूर मैदानामध्ये बकासूर बरोबर बालमा पळाला आणि तो जसा त्यांचा पळ पूर्वीचा होता तोच आपल्याला बघायला मिळाला आणि त्यांनी एकदम निर्विवाद फायनल केली. आणि ही फायनल केल्याच्या नंतर आता ह्या मैदानासाठी जर पैरा कोणता जर बकासूरसाठी योग्य असेल तर तो बालमाचाच योग्य असेल. कारण का त्यांनी मागील 5-6 महिन्यापूर्वी पण जेवढ्या मैदानामध्ये बकासूर आणि बालमा पळाला सर्व मैदानामध्ये बकासूर आणि बालमाने फायनलच केलेली आहे. तर मित्रांनो, आता जर बघितलात की जर बकासूरला हॅट्रिक करायची असेल आणि बकासूर बरोबर जर कुठल्या बैलाचा एकदम परफेक्ट पैरा असेल तर तो सातारा एक्सप्रेस बालमाचा आहे. कारण का या गाडी जेव्हा जेव्हा ही गाडी पळते तेव्हा या गाडीला जबरदस्त पळ लागतो. कारण का आपला सातारा एक्सप्रेस बालमा जो आहे त्याचा एक वेगळाच पळ आहे. तो एकदम एका हरिणासारखा तो उड्या मारत पळत असतो. आणि बकासूरचा ज्या प्रकारचा स्पीड आहे, कारण सर्वच जण आता जेवढे शर्यत क्षेत्रामध्ये जुने जाणते लोक आहेत ते सगळे म्हणतात की मोठा लक्ष्याच्या नंतर जर कुठल्या बैलाला जर स्पीड असेल तर तो फक्त बकासूरला आहे. आणि बकासूर सारख्या स्पीडच्या बैलात बरोबर कुठला बैल जर जोडीने त्याच्या पळू शकतो तर आता एक मोजकेच बैल आहेत की ज्याला त्याच्या स्पीडला ते मॅच करू शकतात. आणि दोन्ही बैल जर व्यवस्थित मॅच केले तरच ती गाडी एकदम स्पीडला लागते. आणि त्याच्यामुळं जर बकासूर आणि बालमा जर दोघे जण पळाले तर 100% उद्या होणारं जे आबासाहेब केसरीचं मैदान आहे ते आपल्याला बकासूर हॅट्रिक करताना दिसू शकतो. आणि सर्व आपण प्रार्थना करू की उद्या बकासूर आणि बालमा जोडी आपल्याला बघायला मिळेल मैदानामध्ये आणि बकासूर आपला हॅट्रिक करेल. पण बाय चान्स त्यांचं काही नाही जमलं आणि बकासूर आणि बालमाचा पैरा नाही झाला तर असा कोणता बैल असू शकतो की ज्याच्याबरोबर बकासूर पळू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला बकासूर प्रेमी म्हणून काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की असा कोणता बैल बकासूरसाठी योग्य राहील. आणि बकासूर प्रेमी म्हणून आपल्याला आपल्या भावना काय आहेत की कुठला बकासूर बरोबर बैल पळून उद्याच्या आबासाहेब केसरी मैदानामध्ये तो 1 नंबर करेल ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.